आता बातमी आहे राज्यसभेच्या निवडणुकीची। राज्यसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे। उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शेवटचे 3च तास शिल्लक आहेत। मात्र अजूनही शिवसेनेचा राज्यसभेचा उमेदवार काही ठरलेला नाहीये। राज्यसभेच्या एका जागेसाठी शिवसेनेत सध्या जोरदार रस्सीखेच पाहायला मिळते। माजी खासदार राहुल शेवाळे यांचं नाव पहिल्या क्रमांकावर चर्चेत आहे। तसंच प्रवक्त्या शायना एनसी आणि ज्योती वाघमारे यांची नावं विशेष चर्चेत आहेत। अनेक इच्छुकांनी नंदनवन येथे जाऊन शिंदेंना भेट देऊन इच्छा व्यक्त केली आहे। जागा एक, इच्छुक अनेक असल्यामुळे शिंदेंना सुवर्णमध्य साधून निर्णय घेणं आवश्यक आहे। आता राज्यसभेसाठी शिवसेनेकडून शिंदे कुणाचं नाव पुढे करतात आणि पक्षात त्याचे पडसाद नेमके कसे उमटतात हेच पाहणं महत्त्वाचं असेल। तर शिवसेनेकडून कोण कोण इच्छुक आहेत आपण ही यादी पाहूयात। आघाडीवर आहे राहुल शेवाळे यांचं नाव, ते माजी खासदार राहिलेले आहेत। प्रवक्त्या शायना एनसी आणि ज्योती वाघमारे या दोन महिलांची नावं देखील या यादीमध्ये इच्छुकांच्या यादीमध्ये आहेत। तर या 3 नावांपैकी कुणाच्या नावावर शिक्कामोर्तब होतं हे पाहणं महत्त्वाचं असेल। दरम्यान शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी शिवसेनेच्या राज्यसभेच्या उमेदवारासंदर्भात नेमकं काय म्हटलेलं आहे आपण पाहूयात। शिवसेनेमध्ये सर्व निर्णय घेण्याचे अधिकार हे मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांकडे आहेत आणि आता थोड्याच वेळामध्ये म्हणजे 11 वाजता त्या संदर्भातील घोषणा माननीय मुख्य नेते करतील। त्यामुळे थोडा वेळ तुम्हाला थांबायला काही हरकत नाही असं मला वाटतं। कुणाची नावं असेल सर्वसामान्य शिवसैनिकाला उमेदवारी देण्याची भूमिका शिवसेनेची आधीपासून आहे। जो शिवसैनिक संघटनेला बळ देईल, ताकद देईल, संघटना वाढवण्यासाठी प्रयत्न करेल, त्यांनी अहोरात्र परिश्रम करून संघटना वाढवण्यासाठी आणि एकनाथ शिंदे साहेबांचे हात बळकट करण्याची भूमिका ज्या शिवसैनिकांनी घेतलेली आहे त्याला उमेदवारी मिळेल एवढं नक्की। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.